कालच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलेलं? वी डिस्कस्ड अबाउट रेजिस्टिविटी, राइट? रेजिस्टिविटी कशी डिपेंडेंट होती? रेजिस्टन्स आर वॉज इक्वल्स टू रो. रो काय होतं इथे? रेजिस्टिविटी. आणि आपण बघितलं रो वॉज डिपेंडंट ऑन मटेरियल अँड टेम्परेचर, and it was independent of length and area of cross section. पण resistance जे होतं that was dependent on rho and length as well as area of cross section, right? length सोबत कसं proportional आहे तर as the length goes on increasing, the resistance will go on increasing, and as the area increases, resistance will decrease. Right. आता एक पॉइंट लिहा याच्यामध्ये, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. Effect of temperature on resistance. फर्स्ट आपण याच्यामध्ये आता दोन्ही साइडने लिहिणार की when it increases and what happens when it decreases. जर आता इन्क्रीज केल्यावरती रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर जर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतोय तर याचा अर्थ काय? टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर रेजिस्टन्स डिक्रीज होईल. आपण एकच साइड लिहिणार इन्क्रीज केल्यानंतर काय होणार तर फर्स्ट लिहा, हेडिंग टाकली त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ conductor increases with increase in temperature. Resistance of conductor increases with increase in temperature. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा linearly. कसं इंक्रीज होत आहे? लिनियरली. देन सेकंड, रेजिस्टन्स ऑफ सेमीकंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ सेमीकंडक्टर decreases with increase in temperature. It decreases with increase in temperature. Then third, resistance of electrolytes. Resistance of electrolytes. Electrolytes क्या असते? क्या होता है ये माहिती आहे? इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय असते? त्याच्यामध्ये काय होत असते? ब्रेकिंग डाउन ऑफ विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याला काय म्हणणार? इलेक्ट्रोलायसिस. कोणते एलिमेंट्स दाखवतात हे? एलिमेंट्स म्हणतो कंपाऊंड्स, कारण ब्रेक होणार आहे ना. So we cannot break element. Water. Okay. अजून
NaCl म्हणजे कोणते आयोनिक कंपाऊंड म्हणता येईल? काय आहे इलेक्ट्रोलायसिस? तर ब्रेकिंग डाऊन ऑफ काय? मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड थ्रू इलेक्ट्रिसिटी. काय काय ब्रेक होतं याच्यामध्ये? तर वी कॅन ब्रेक वॉटर अँड or in general we can say all ionic compounds or polar compounds. polar compounds कोणते असतात? ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेपरेट केलं जाऊ शकतं. ओके, तर रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. आता सांगा बरं काय होईल? इट विल इंक्रीज और डिक्रीज? टेम्परेचर इंक्रीज केल्याच्या नंतर. अब इतनी केमिस्ट्री तो आनी चाहिए. वर्ष 2 तर ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? व्हॉट आर वी डुईंग? आपण जर एखादा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करतोय बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी, इज इट गोइंग अंडर सम केमिकल रिएक्शन? मग केमिकल रिएक्शन टेम्परेचर इंक्रीज केल्यानंतर काय होतात? स्पेशली दिस वन, इलेक्ट्रोलायसिस, ब्रेकिंग डाऊन. टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर ते फास्ट होईल की इट विल बिकम स्लो? फास्ट होईल. मग इथं काय होईल? मग इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय होईल? रेजिस्टन्स डिक्रीजेस. लिहा, रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. And then last, resistance of alloy. Resistance of alloy. ठीक आहे होता आता? It will also increase with increase in temperature. But this dependency is a weak dependency. आता आपण हे जे लिहिलेलं आहे की द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर काय होतोय? इंक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसा रेजिस्टन्स काय होईल कंडक्टरचा? इट विल ऑल्सो कीप ऑन इंक्रीजिंग, राइट? मग असं का बरं? व्हाई इट हैपन्स? अगर किसी एलिमेंट का हम टेम्परेचर बढ़ा रहे हैं तर त्याचे जे सगळ्यात आउटर मोस्ट शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री व्हायला पाहिजे. आणि जर ते फ्री होत आहेत तर करंट शुड फ्लो इजीली. व्हाई द रेजिस्टन्स इज इंक्रीजिंग? ऐसा क्यों हो रहा है? तर आपण काल रेजिस्टन्स लिहिताना आय टोल्ड यू वन स्टेटमेंट दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर यू इन युअर बोर्ड एग्जाम्स. काय होते ते स्टेटमेंट बघा तर एकदा. रेजिस्टन्स मध्ये काय काय लिहिलंय आपण एक बार पढ़ो. इट अपोजेस द फ्लो ऑफ चार्ज थ्रू इट, राइट. नेक्स्ट काय लिहिलंय त्याच्यानंतर? म्युच्युअल कोलिजन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विच ड्रिफ्ट थ्रू द कंडक्टर, राइट. म्हणजे रेजिस्टन्स कशामुळे येतोय? तर रेजिस्टन्स कम्स बिकॉज ऑफ द कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर.
तर जेव्हा इलेक्ट्रॉनचं कोलिजन होईल तेव्हा काय होईल, इट विल रिझल्ट इन टू ओके. तर जेवढं जास्त कोलिजन तेवढं जास्त रेजिस्टन्स राहील की तेवढा कमी रेजिस्टन्स राहील? जेवढं जास्त ते धडकणार तेवढा जास्त काय होणार, तेवढा जास्त रेजिस्टन्स वाढेल, त्यांचा फ्लो तुटून जाणार, बरोबर. तर आता टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर काय होत असतंय, तर जेवढे पण पार्टिकल्स आहेत त्या कंडक्टर मधले, दे विल आल्सो स्टार्ट वाइब्रेटिंग. मैं अगोदर सांगितलंय, अगर कोई भी चीज गर्म होती है तो उसके पार्टिकल्स वाइब्रेट होना शुरू करेंगे. वी सॉ कंडक्शन, कन्वेक्शन बघितलं आपण. काय होतं हे, दे वर द मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, की हीट कोणत्या कोणत्या प्रकारे आपण ट्रान्सफर करू शकतो, राईट. तर आता इथे कंडक्टर मध्ये हीट पण कंडक्ट होईल का, अरे होईल का. तर हीट कंडक्ट झाल्यामुळे काय होईल, ऑल द पार्टिकल्स विल स्टार्ट व्हायब्रेटिंग. आणि जसे ते पार्टिकल्स व्हायब्रेट करायला सुरू करणार तर त्यांच्यामधनं जे इलेक्ट्रॉन्स जाणार होते, इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होणार तेव्हाच इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार का, कोणत्या डायरेक्शन मध्ये, इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन जर इकडून इकडे चाललेत आणि समोर त्याच्या येणारा पार्टिकल जो आहे तो व्हायब्रेट करतोय, तर इट हॅज अ हाय चान्सेस दॅट द इलेक्ट्रॉन विल कोलाइड विथ द व्हायब्रेटिंग पार्टिकल. आणि त्यांचं कोलिजन वाढल्यामुळे काय होईल, देअर विल बी इंक्रीज इन द रेजिस्टन्स. अँड आय एम टॉकिंग दिस अबाउट अ नॉर्मल कंडक्टर. सेमी कंडक्टरच्या केसेसमध्ये हे उलट होत असते, ठीक है. आता सेमी कंडक्टर्स हे तुम्हाला मोस्टली यू विल स्टडी इट इन इंजीनियरिंग, और अगर बीएससी होगा तो उसमें भी पढ़ाया जाएगा. तर हे आता त्याचं काही काम नाही आपल्याला सध्या. वी ओनली नीड टू अंडरस्टँड दॅट द रेजिस्टन्स ऑफ सेमी कंडक्टर डिक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर अँड दॅट ऑफ कंडक्टर विल इंक्रीज अँड दॅट टू लिनियरली. आता यूपीएससी एवढ्या डिटेलमध्ये नाही जाणार, जा भी सकती है बट चांसेस आर वेरी लेस. इट विल सिंपली आस्क यू कि भाई क्या होगा, इट विल इंक्रीज, बस. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलायसिस, मी आता सांगितलं की इलेक्ट्रोलायसिस इज अ टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि या केमिकल रिॲक्शन मध्ये टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर काय होत असतंय, द रेट विल ऑल्सो इंक्रीज. आणि जसं ते रेट वाढणार त्याच्यामुळे काय होणार, रेजिस्टन्स विल डिक्रीज. अँड about alloy the resistance will also increase, but this dependency is a big dependency. म्हणजे असं नाही की लिनियरलीच वाढत जाणार, जसं जसं टेम्परेचर वाढणार तसं तसंच आपला रेजिस्टन्स वाढत जाणार, असं काहीही शक्य नाहीये. इट कॅन बी लिनियर, इट कॅन बी कॉन्स्टंट, असं फिक्स नाहीये कोणत्याच अलॉयसाठी. ओके. So moving on to now next, रियोस्टैट का से उससे पहले रियोस्टैट, व्हाट डू यू नो अबाउट रियोस्टैट, ते कसं दाखवलं जातं रियोस्टॅट. काय असतंय रियोस्टॅट, येस, इट इज अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. लिहा वरती, तुम्हाला जागा आहे ना पेजच्या वरती, तिथे लिहा रियोस्टॅट, इट इज अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. आणि कसं दाखवलं जातंय, तर रेजिस्टन्सचं साइन असतंय पण त्याच्यामध्ये काय असतं, एक एरो बनवला जातो. हे भी बनाओ उसमें. And after that, write down the next heading as combination of resistance. Combination of resistance.
किती प्रकारे कंबाईन करू शकतो आपण रेजिस्टन्सला? 2. कोणते कोणते? सिरीज अँड पॅरलल. त्याच्यामध्ये लिहा फर्स्ट वन सिरीज कॉम्बिनेशन. It is also known as maximum effective resistance. It is also known as maximum effective resistance. मॅक्सिमम इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आणि याच्यामध्ये आर कसं कॅल्क्युलेट करणार आपण? R1 प्लस R2 प्लस R3 एंड सो ऑन. हाँ फॉर्मूला लिया. उसके बाद में हे तुमचं झालंय 10th मध्ये. सो विल नॉट डिस्कस मोर अबाउट इसमें क्या होगा क्या नाही. पण त्याच्यामध्ये आता क्वेश्चन काय विचारला जाणार तुम्हाला एक्झाम मध्ये दॅट विल डिस्कस नाउ. ओके. सिरीज कॉम्बिनेशन मधला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल ना. सगळे रेजिस्टन्स फक्त ऍड अप करायचे. आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स कसे दिसतात? दे आर इन सिंगल लाइन. हे डायग्राम पण बनवा. दिस इज युअर R1, R2, R3, करंट I. केली ड्रॉ. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा. अँड दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स. याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये खूप ठिकाणी दिसणार वेगवेगळ्या प्रकारे. सो हा एक सिरीजचा अँड सेम अबाउट द पॅरलल कॉम्बिनेशन. So in that first one write down the current in the circuit. The current in the circuit is independent of the current in the circuit is independent of the position of the resistors. Is independent of the position of the resistors. म्हणजे आता आपण कसं केलंय R1, R2, R3.
आपण R1 R3 R2 जरी केलं तरी त्याच्यामधला जो करंट फ्लो होतोय तो कसा राहणार आहे, सेम राहणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, the voltage across any resistor, the voltage across any resistor is directly proportional to the resistance काय लिहिलं आपण, the voltage across any resistor is directly proportional to the resistance of that resistor. आणि हे कधी पॉसिबल आहे, काय लिहिले या स्टेटमेंट मध्ये, व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे कधी पॉसिबल आहे, काल पण सांगितलं होतं. हा काय, व्हेन करंट इज कॉन्स्टंट, हे विसरायचं नाही. ओके, आणि याच्यानंतरचा पॉइंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये लिहा, म्हणजे असं बघताना नाही कळून येणार तुम्हाला कि हाँ ये सच में इतना ज्यादा इम्पोर्टेंट है, बट इसकी अहमियत एग्जाम में पता चलेगी. इसमें लिया द टोटल रेजिस्टेंस इन सीरीज, द टोटल रेजिस्टेंस इन सीरीज, द टोटल रेजिस्टेंस इन सीरीज is more than the greatest resistance, is more than the greatest resistance in the circuit, is more than the greatest resistance in the circuit. त्याचा अर्थ काय, आता बघा, if we have three resistance of these values, तर यांचं हे जर सिरीज मध्ये कनेक्टेड आहे तर यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती होईल, 10 ओम. यांच्यामधला ग्रेटेस्ट कोणता होता, 5. सो द रिझल्टंट रेजिस्टन्स इट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स. यांच्यामधला जो सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे, ह्या तिघांचा जे सिरीजचा रेजिस्टन्स येईल, इट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स. समजले. आता नेक्स्ट लिहायचं आहे काय, पॅरलल कॉम्बिनेशन. लिखो फिर. नाउ सिरीज अँड पॅरलल विल गो विथ कंपॅरिझन. जे आपण इकडे लिहिलंय त्याच्यासाठी इकडे काय लिहायचं मला ते सांगायचं. पहिली स्टेटमेंट काय लिहिली आपण, इकडे काय होईल आता, लिहा. काय लिहिणार इथे आता, इट ऑफर्स मिनिमम इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. सेम स्टेटमेंट लिहायची, फक्त मॅक्सिममच्या ऐवजी काय करायचंय, मिनिमम. राईट. नेक्स्ट काय लिहिलंय, फॉर्म्युलाचे का डायरेक्ट लिहा. फॉर्म्युला काय आहे,
फॉर्म्युला आहे 1 अपॉन r इज इक्वल्स टू 1 अपॉन r1 प्लस 1 अपॉन r2 प्लस 1 अपॉन r3 अँड सो. त्याच्यानंतर काय लिहिले आपण? डायग्राम. राइट, डायग्राम बनाओ. कैसे बनेगी इसकी डायग्राम? बनवली आहे. त्याच्यानंतर आपण काय पॉइंट लिहिले दादा? बताओ जल्दी से. इज इंडिपेंडेंट ऑफ द पोझिशन. सांगा तुम्हाला इथे काय होईल? तिकडे करंट इंडिपेंडेंट होता, इथे काय इंडिपेंडेंट असेल आता? व्होल्टेज. R1, R2 and R3. These all three are under the same voltage. लिहा. तिकडे काय लिहिलं आपण? करंट इन द सर्किट इज इंडिपेंडेंट. इथे काय लिहिणार? voltage across the resistors. Voltage across the resistors is independent. Voltage across the resistors is independent of the relative positions of the resistors. कोणी लिहिलंय? रिपीट करा. ये आकाशवाणी थी, एक ही बार होती है. सांगा. मोठ्याने सांग, मोठ्याने सांग. Voltage across the resistor is independent of the relative position of resistor. Yes, the voltage across the resistors is independent of the relative positions of the resistors. Next point काय लिहिलाय आपण इकडे? Voltage across any resistor is directly proportional to the resistance of that resistor. व्होल्टेज अक्रॉस. हा, मग आता इथे काय होणार? तिकडे काय होता? व्होल्टेज वॉज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रेजिस्टन्स. आता इथे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार? बताओ तो जरा. काय होईल इथे? जर आता बघा, व्होल्टेज काय आहे? अरे आताच लिहिलं ना आपण. व्होल्टेज इज कॉन्स्टंट अराउंड द रेजिस्टर्स. मग आता जर व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर आता काय उरलंय? I आणि R उरलंय. मग त्यांच्यामधलं रिलेशन कसं असतंय? इनवर्सली प्रोपोर्शनल. अगला पॉइंट क्या आएगा फिर? लिहायच्या अगोदर एक मिनिट विचार करा मी काय बोललो. आपण आताची स्टेटमेंट काय लिहिली आहे? व्होल्टेज अराउंड द रेजिस्टर्स इज इंडिपेंडेंट. म्हणजे काय की हे चेंज जरी केलं आपण, आता R1, R2, R3 बनवलंय आपण R3, R1, R2 पण बनवू शकतो. वी कॅन डू ऑल कॉम्बिनेशन्स, बट देर विल बी नो चेंज इन द व्होल्टेज अराउंड द ऑल रेजिस्टर्स. प्रत्येक रेजिस्टर्सच्या शेवटीला जो व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स लागणार आहे दॅट इज गोइंग टू बी सेम. मग आता पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट झाला, V कॉन्स्टंट झाला. मग आता उरले कोणते व्हेरिएबल्स? I आणि R.
त्यांचं रिलेशन कसं आहे, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. अँड ऍट द सेम टाइम इकडे बघा, इकडे काय होतं, आपण काय लिहिलं होतं, करंट इज, अरे इकडे करंट लिहिलं होतं का आपण, इकडे करंट हे लिहिलं होतं, कॉन्स्टंट लिहिलं होतं आपण. अरे करंट कॉन्स्टंट आहे असं लिहिलंय ना, का नाही लिहिलं? अरे इंडिपेंडेंट लिहिलंय म्हणजेच कॉन्स्टंट आहे ना, त्यांचा आणि यांचा काही संबंध नाहीये. इट विल रिमेन ऍज इट इज. बापरे अवघड झालं. अरे म्हणजे इफ करंट इज इंडिपेंडंट म्हणजे काय, की तुम्ही क्लासला आले, तुमच्यापैकी एखादं 2 क्लासला नाही आलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे का मी पण नाही येणार? म्हणजे काय झालं, आय एम इंडिपेंडंट ऑफ युअर अटेंडन्स. म्हणजे मी क्लासला येणार म्हणजे येणार. मी कमिंग टू क्लास इज कॉन्स्टंट मीन्स इट इज इंडिपेंडंट ऑफ युअर अटेंडन्स. तर म्हणजे जिथे काय झालेलं आहे आता, करंट इज इंडिपेंडंट ऑफ द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द रजिस्टर्स. म्हणजे काय, करंट इज कांस्टेंट. इसको अगर कुछ भी झोल झाल कर दिया बस सीरीज में, तर काय होणार, हा काय म्हणला, करंट विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. तर इकडे करंट कॉन्स्टंट होता म्हणजेच काय, व्ही, आणि याच्यामधला हा आय जो आहे इट इज नाव कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ काय, व्ही वॉज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, हेच लिहिलंय का आपण. आणि इकडे काय लिहितोय आता, व्होल्टेज इज कॉन्स्टंट. जर हे कॉन्स्टंट झालं तर याचा अर्थ काय झाला, I is inversely proportional to R. समजलंय कशावरून लिहितोय आपण या गोष्टी? तर हा, तर आता लिहा, काय लिहिलंय आपण, आताची स्टेटमेंट लिहिलीये का, लिहा, करंट थ्रू ईच रेजिस्टर्स ना, सॉरी, करंट थ्रू ईच रजिस्टर, नॉट रजिस्टर्स, करंट थ्रू ईच रजिस्टर कसा असतोय, मस्त असतोय है ना. करंट थ्रू ईच रजिस्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल, is inversely proportional to the resistance. Is inversely proportional to the resistance of the resistor. त्यानंतर काय पॉइंट लिहिलं होतं आपण, येस. इथे काय होईल आता, टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कसा होईल, इट विल बी लेस दॅन द लीस्ट रेजिस्टन्स. लिहा काय, द रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन, द रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन, लिखो लिखो एक बार, बताता हूं क्या है. द टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन इज लेस दॅन द, काय झालं, टोटल नाही लिहिलं का, ठीक है ना, टोटल म्हणजे काय, रेजिस्टन्स टोटलच असेल ना फाइनल. अरे इतना 1-2 शब्दों से कुछ नहीं होता यार, भावनाओं को समझिए, मेरी किसी और की नहीं. The resistance in parallel combination is less than the least resistance, is less than the least resistance. आता बघा, आपल्याकडे एक 2 रेजिस्टन्स आहे,
one is of 2 ohm and another one is of 4 ohm. तर मला सांगायचं सिरीज मध्ये याचा टोटल रेजिस्टन्स किती होईल? इट विल बी 6 and in parallel मध्ये किती होईल? 1/2. थ्री बाय फोर. और यही गलती जाके पेपर में करके आओगी, है ना? कुठे आपल्याकडे जागा? 1/2 प्लस 1/4 म्हणजे किती होईल? 2 + 1 3/4. हे काय आहे? दिस इज 1/r. आपल्याला काय पाहिजे? अपने को चाहिए फुल इज्जत, है ना? तर पॅरलल म्हणजे पॅरलल मध्ये किती येणार आहे? 4/3 ओम, है ना? म्हणजेच किती? 1.33 म्हणू शकतो त्याला. सो याच्यामधला लिस्ट कोणता आहे? 2 and the effective resistance is less than the least, but in series it is greater than the greatest. greatest कोणता आहे? 4. हा 4 पेक्षा नेहमी मोठा असणार आणि पॅरलल मध्ये the resistance will be less than the least. हे दोन गोष्टी विसरायच्या. याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे टू नोटिस की याच्यामध्ये बघा द टोटल रेजिस्टन्स इज इक्वल्स टू द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. हा, आणि इथे द टोटल करंट इज इक्वल्स टू द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल करंट फ्लोइंग थ्रू द ब्रांचेस. काय बोललो मी? इकडे काय आहे? इकडे डायरेक्टली आपण काय ऍड करणार? वी कॅन डायरेक्टली ऍड द रेजिस्टन्स, बट इन दिस केस वी कॅन डायरेक्टली ऍड द करंट. कसं? आता ह्या इकडनं जो करंट निघाला इधर से जो करंट निकलेगा, तर इथे जेव्हा तो करंट पोहोचेल तर इथे काय होईल? इट विल गेट डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. and we have also studied that current has magnitude as well as direction, but it does not follow vector law of addition. म्हणजे काय? इथून जो करंट येईल इट इज प्रोपोर्शनल टू व्हॉट? हा जो करंट थ्रू इच रेजिस्टर इज, आता लिहिलंय ना पण, इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रेजिस्टन्स. म्हणजे जेवढा जास्त रेजिस्टन्स असं लिहिलं, असं इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स साठी लिहिलं, ब्रांच साठी नाही लिहिलेलं आपण. बोलूया सर. म्हणजे इकडे जेवढा जास्त रेजिस्टन्स होईल तेवढा जास्त इकडे तो करंट फ्लो होणारा कमी होईल. आपण बघितलंय काय? इट विल बी लेस दॅन द लिस्ट. पण याच्यामधला जो करंट आहे वी कॅन डायरेक्टली ऍड द करंट. का बरं? कारण जेवढा करंट इकडनं निघाला आहे सो इकडनं 3 एम्पियरचा करंट आला होता. तो 3 एम्पियरचा करंट जो आहे दॅट विल गेट डिवाइडेड डिपेंडिंग अपॉन द रेजिस्टन्स. आता प्रत्येक रेजिस्टन्स से इक्वल होता. R1 इज इक्वल्स टू R2 इक्वल्स टू R3.
तर R1 मध्ये सुद्धा 1 एम्पियरचा करंट जाईल, R2 मध्ये सुद्धा 1 एम्पियरचा आणि R3 मध्ये सुद्धा 1 एम्पियरचा. आणि इकडनं जे बाहेर येणार तो करंट कितीचा असेल पुन्हा आता इकडे 3 एम्पियरचा. आता हे कसं आपण जेव्हा न्यूमेरिकल्स करू तेव्हा समजून येईल. ऐसा नहीं समझ में आएगा कि ये ऐसा कैसे हो सकता है. चल एवढंच लिहिलंय आपण पॉइंट्स. आणि आणखीन एक पॉइंट लिहा याच्यामध्येच, मी जे तुम्हाला सांगितलं करंटचा, त्याच्यामध्ये टोटल करंट इन द सर्किट, the total current in the circuit, the total current in the circuit is equal to the total current in the circuit is equal to the sum of the currents in individual is equal to the sum of the currents in individual resistance. What we'll do is we'll directly jump on to the questions. क्वेश्चन जेव्हा सॉल्व करू त्याच्यामध्ये व्यवस्थित समजून येईल. हाँ लिया क्वेश्चन लिया. Two resistances of 16 ohm and 14 ohm. 16 ohm and 14 ohm are connected in series. Two resistances of 16 ohm and 14 ohm are connected in series if potential difference of 240 volts is applied across them. Calculate first, means number 1 current, comma 2 potential difference, 2 potential difference across each resistor. तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. कोणत्या? करंट अँड पोटेंशियल डिफरन्स अक्रॉस ईच रजिस्टर. तो शुरू हो जाओ.
करंट किती आहे? 8 एम्पियरचा करंट आहे. ओके. त्याच्यानंतर voltage across each resistor. काय झालं? हा हा 128 किती होता? वेट, पहिला रेजिस्टन्स किती होता? 16. सो इट विल बी V इक्वल्स टू IR. I किती होता? 8 मल्टीप्लाइड बाय R किती? 16. So 8 multiplied by 16 is 128 and the other will be 240 minus 128. तर आता मला सांगा, आपण पॅरलल साठी एक शेवटीला स्टेटमेंट लिहिली आहे. काय? व्हॉट इज द लास्ट स्टेटमेंट वी रोट फॉर द पॅरलल कॉम्बिनेशन? Yes, sum of the current flowing through each resistance. So now series साठी काय स्टेटमेंट बनेल? आपण सीरीज साठी नाही लिहिलेलं ना त्याची स्टेटमेंट. तो सीरीज साठी काय बनेल बताओ तो. विचार करा एकदा. आपण कंपॅरिझन करून लिहितोय राईट. जी स्टेटमेंट इकडे लिहिली आहे त्याचं काही ना काहीतरी स्टेटमेंट याच्यासाठी पण होते. सो आता इकडची जी लास्ट स्टेटमेंट लिहिली आपण, तर इकडे काय आहे? वी जस्ट नाउ सॉल्व द क्वेश्चन. त्या क्वेश्चन वर आता तुम्हाला काय समजून आलं? हा, सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रजिस्टर. इकडे काय होतं? द करंट फ्लोइंग थ्रू ईच रजिस्टर वॉज सम ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू ईच रजिस्टर वॉज इक्वल्स टू द टोटल करंट. काय बोलतोय मी, ऐकताय का? आपलं सोडवतायत नाही, बरेचसे लोक आपलं सोडवतायत है ना. कोण कोण इकडे सगळे आपलं सोडवतायत. मागे पण सोडवणं चालू आहे ना तन्मय. इकडे काय लिहिलं आपण? द करंट थ्रू द सर्किट, म्हणजे जो सर्किट मधला करंट जो फ्लो होतोय, सर्किट कोणता आहे? हे इथून इकडचं. दिस इज आवर रेजिस्टन्स राईट. बाकीचं उरलेलं आपलं हे आहे सर्किट. तर ह्या सर्किट मधला जो करंट आहे दॅट इज इक्वल्स टू द सम ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू ईच रजिस्टर. आता ईच रजिस्टर मध्ये कोणता करंट फ्लो होतोय? 1 एम्पियर 1 एम्पियर 1 एम्पियर. आणि सर्किट मध्ये किती एम्पियरचा करंट आहे बाहेर? 3 एम्पियरचा. सो दिस 3 एम्पियर करंट इज इक्वल्स टू द करंट अक्रॉस ईच रजिस्टर. दिस 1 1 1 इक्वल्स टू 3 अँड इट इज इक्वल्स टू द 3 एम्पियर करंट. आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय सांगितलं आता आपण? की द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रजिस्टर, त्याचा सम करायचा आहे प्रत्येक. द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रजिस्टर. काय बोललो मी? सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रजिस्टर इज इक्वल्स टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सर्किट. कळलंय? आहे का? जागा आहे का? इधर इधर उधर. हा, नाहीये जागा? ओ नो. खाली लिहा. हा प्रॉब्लेम सॉल्व केलाय तुम्ही, त्या प्रॉब्लेमच्या खाली लिहा. पहिले हा प्रॉब्लेमचं सोल्युशन विल डिस्कस. वेट वेट वेट, डायरेक्ट नका लिहू. कुठे लिहू? हा, काय लिहिलंय आपण आता? रेजिस्टन्स R1 किती आहे?
it is 16 ohm and R2 is equals to 14 ohm. Potential difference किती लावलेला आहे आपण 240 volts. सो टोटल रेजिस्टन्स किती येईल R1 प्लस R2 म्हणजेच काय 16 ओम प्लस 14 ohm. So resistance R is equals to 30 ohm and the current flowing through the circuit is equals to V upon R, that is equals to potential difference 240 volts upon resistance 30 ohm. 0 0 cancel and this comes out to be 8 amperes. So current I is equals to 8 ampere and potential difference across R1 किती होईल V1 is equals to what I into R1. I is constant. आपण लिहिलंय I is independent. Current flowing through the circuit is independent of the relative positions of the resistance. So V1 is equals to 8 multiplied by किती 16. अरे R1 is 16. हे किती होईल 128 काय volts. म्हणजे जो पोटेन्शियल डिफरन्स 240 निघाला होता तो आता किती झाला आता 128 कमी झाला म्हणजे किती उरला आता 112 and V2 is equals to I into R2 8 into 14. So 8 multiplied by 14 किती होत आहे it is equals to 112 volts and V1 plus V2 potential difference V is equals to V1 plus V2 किती आहे ते 128 plus 112 किती होत आहे 240 volts. म्हणजे इसका मतलब क्या आता याच्यानंतर ते स्टेटमेंट लिहा द पोटेन्शियल हे सॉल्व केलंय ना पक्का सगळ्यांनी the potential difference across the circuit in series combination is equal to the potential difference across sum of the potential difference sum of the potential difference across individual resistance. म्हणजे त्याचा अर्थ काय V is equals to V1 plus V2 काय झालं नाही लिहिलं okay now we'll solve one question for parallel combination. Okay, yeah, 3 resistors of 5 ohm
10 ohm and 30 ohm, 5, 10, 30 are connected in parallel across potential difference of 12 volts. Potential difference of 12 volts. 5, 10, 30 and potential difference is 12 volts. Find the current through the circuit and individual resistance. Find the current through the circuit and individual resistance. म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स मधनं किती करंट चाललाय ते पण फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात पहिले टेल मी व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आर ची व्हॅल्यू किती आहे? R is equals to okay 3, 6 yes 3 है. 9 plus 1 10, 10 by 30, 1 by 3 and R is equals to 3. So what is the current flowing through the circuit? सर्किट मधनं किती करंट फ्लो होईल? I is equals to V by R. V किती होता? 12 volts. R was 3 ohm. Right? So that is equals to 4 ampere of current. Now R1 मधनं किती? I1 ची व्हॅल्यू किती राहील? I1 means what? R1 मधनं फ्लो होणारा या 5 ओमच्या रेजिस्टन्स मधनं किती करंट पास होतोय? पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. आपण लिहिलंय I is inversely proportional to R. So I1 will be equals to V upon R1. बरोबर का? So I1 will be equals to V किती आहे? 12. R1 किती होता? 5. तो अब बताओ कितनी है इसकी वैल्यू? 2.4. देन I2 कितनी होईल? V upon R2 and that is equals to 10 upon 5. That is equals to 12 upon 10. Sorry. 12 upon 10 that is equals to 1.2 and I3 is equals to V upon R3 and V is 12 upon 30 that is equals to 0. किती? That is equals to 0.4. तो सांगा, is this current, total current equals to the total current across the circuit? Sum of the current through individual resistance, is it equals to the current flowing through the circuit? आहे का? 2.4 plus 1.2 plus 0.4 किती होतोय? 3.6 plus 0.4 म्हणजे किती? 4 amperes चा करंट फ्लो होतोय. So all properties are satisfied. Is this resistance 3 ohms less than the least? आहे. आणि 5, 10 आणि 30 या तीन रेजिस्टन्स मिळून 3
ओम पेक्षा कमी रेजिस्टन्स कधीच फॉर्म होणार नाही. दिस इज द मिनिमम इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आपण लिहिलंय पहिली स्टेटमेंट पॅरलल मध्ये, अरे लिहिली आहे की नाही? क्लिअर आहे इथपर्यंत? पक्का? नेक्स्ट कंडक्टन्स. थोडीशी सेटिंग टाका. कंडक्टन्स काही नाही आहे. कंडक्टन्स अशी काय फार मोठी गोष्ट नाही आहे. काय असतंय कंडक्टन्स? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. त्याच्या खाली फक्त हेच लिहा, कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1 अपॉन काय? रेजिस्टन्स. कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1 अपॉन रेजिस्टन्स. तर कंडक्टन्सचा युनिट काय होईल? काय कंडक्टन्सची स्पेलिंग? वाव. लिहा काही पण, फक्त वाचताना कंडक्टन्स वाचता आलं पाहिजे. Conductance is equals to 1 upon resistance and similarly conductivity. वेट कंडक्टिव्हिटीच्या अगोदर ऐसा ऐसा युनिट लिहिलाय का? लिहिलंय कंडक्टिव्हिटी? ही का डोक्याला हात लावायली? लिहिलं मग? याचा ऐसा युनिट लिहिलं नाही ना. ऐसा युनिट इज काय होईल? रेजिस्टन्सचं काय आहे? ओम. 1 अपॉन ओम म्हणजेच काय? ओम इनवर्स. And is it a scalar or vector? Conductance. It is a scalar quantity. Yeah, comma, it is a scalar quantity. Then we have conductance. We have now conductivity. Conductivity का असता है 1 upon resistivity. याचं असाइनमेंट काय होईल? इट इज ओम इनवर्स into मीटर इनवर्स and it is also a scalar quantity. तर कंडक्टर्स म्हणजे काय असते सगळ्यात पहिले ये बताओ एक बार. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म कंडक्टर? द सबस्टेंसेस विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कंडक्ट करणे म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. हो की नाही? सो कंडक्टर्स आर द मटेरियल्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. Then what are the insulators? These are the bad conductors of electricity. नहीं, ऐसा ही होता है.
इन्सुलेटर्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण लिहिलेलं पण आहे. दे ऑफर हाय रेजिस्टन्स. दे ऑफर हाय रेजिस्टन्स अर्थ काय? दे आर द बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट. आणि त्याच्यानंतर हा कंडक्टर झालं, इन्सुलेटर झालं. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सेमी कंडक्टर्स? ज्यांचा रेजिस्टन्स इट इज नॉट इक्वल्स टू द इन्सुलेटर्स, नॉट इक्वल्स टू द कंडक्टर्स. ते येतं दोघांच्या मध्ये, म्हणजे दोज आर कॉल्ड एज द सेमी कंडक्टर्स. एनी एक्झाम्पल ऑफ सेमी कंडक्टर? हा मग त्याच्यामध्ये काय असतंय? मग ते कशापासून बनतं? सिलिकॉन अँड जर्मेनियम. Then we have something called as superconductors. आता superconductors काय असते? हा, ज्यांचा रेजिस्टन्स कंडक्टर पेक्षाही कमी असतो. जर जास्त झाला तर ते वाढेल ना. इट विल कम अंडर द कॅटेगरी ऑफ सेमी कंडक्टर. तर सुपर कंडक्टर काय असतंय? दॅट वी आर गोइंग टू राईट डाऊन नाव. टाका येईन, टाका सुपर कंडक्टर. त्याच्यामध्ये लिहा when few metals are cooled, when few metals are cooled, below a certain critical temperature, are cooled below a certain critical temperature, below a certain critical temperature, their THEIR, म्हणजे त्यांचा their electrical resistance, suddenly becomes zero. काय करावं लागतंय सुपर कंडक्टर साठी? अरे आताच लिहिलं ना. काय करावं लागतं? आपल्याला गरम करावं लागणार आहे की थंड करावं लागणार आहे? थंड करावं लागणार आहे. काय लिहिलंय? when few metals are cooled below a certain critical temperature, their electrical resistance becomes zero. In this state, या स्टेट मध्ये, in this state, STATE, in this state, these substances are called superconductors. कोणत्या स्टेट मध्ये? when they are below that certain critical temperature. Okay, example लिहा. Example, mercury becomes superconductor. Example, mercury becomes superconductor at 4.2 Kelvin. Mercury becomes superconductor at 4.2 Kelvin, comma lead at 7.25 Kelvin, and niobium, NIOBIUM, niobium at 9.2 Kelvin.
सुपर कंडक्टर अचीव करायसाठी आपल्याला काय करावं लागतंय? वी नीड टू कूल डाऊन द सबस्टन्स. तुम्हाला हे नाही विचारणार की कोणत्या टेम्परेचरला होतंय. दे विल सिम्पली आस्क यू व्हॉट ऑल आर द मेटल्स विच कॅन अचीव सुपर कंडक्टिव्हिटी. तर त्याच्यामध्ये मर्क्युरी आहे, लेड आहे, निओबियम आहे, हायड्रोजन आय एम नॉट शुअर अबाउट इट. त्याच्यामध्ये हायड्रोजन पण येईल. राईट डाऊन हायड्रोजन ऑल्सो. हाइड्रोजन एट वो नहीं मालूम, बट हाइड्रोजन विल कम अंडर द कैटेगरी ऑफ सुपर कंडक्टर. आता जास्त नाही राहिले. टुमॉरो विल स्टडी अबाउट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, पावर. बस उतना ही बचा है. Mostly we'll complete this chapter in tomorrow's lecture. Okay.